एक बँक अकाउंट असावं की एकापेक्षा जास्त हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. मला विचाराल तर आपले 4 बँक अकाउंट असले पाहिजे. पहिले म्हणजे सॅलरी अकाउंट, जिथे फक्त तुमच्या जॉबचा पगारच येईल. दुसऱ्या कामासाठी हे अकाउंट वापरायचं नाही. दुसरं आहे जास्तीचे व्याज मिळवून देणारे अकाउंट. असे अकाउंट जिथे तुम्हाला 4 ते 7% एवढं व्याज मिळेल अशा बँकांमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. काही बँका आहेत ज्या तुम्हाला हे व्याज देतात. त्याचा अभ्यास करून तुम्ही ती बँक निवडू शकता. तिसरं आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. या अकाउंटमधून तुमचे SIP असेल, शेअर मार्केट असेल, अशा प्रकारचे सर्व इन्व्हेस्टमेंट या अकाउंटमधून करायचे. त्यामुळे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट आणि तुमचे रिटर्न्स हे दोन्हीही ट्रॅक करू शकता. चौथं अकाउंट आहे ते म्हणजे खर्चाचं अकाउंट. यामध्ये तुमचे डेलीचे लागणारे खर्च असतील, महिन्याचे लागणारे खर्च असतील, ते सर्व खर्च तुम्ही यामधून करायचे आहे. जेणेकरून तुमचा सर्व खर्च एकाच अकाउंटमधून ट्रॅक होईल आणि तुम्हाला इथं UPI आणि तुमचं डेबिट कार्ड देखील याच अकाउंटमध्ये ट्रॅक करायचं आहे.